तर आपण पाहत होतो हां ना की गमन गुणस्थानामधलं ना, हां ना. गमन कळलं सगळ्यांना का परत सांगायचं आहे? नाही ना. हां, आता आगमन बघूया आणि पुढे जाऊया. ठीक आहे ना. गमन पाहिलेलं आहे. आता आगमन की रिटर्न कोण येऊ शकतं, बरोबर. जसं उदाहरणार्थ पहिलं गुणस्थान, पहिल्या गुणस्थानामध्ये कोण येऊ शकतं आहे, पहिल्या गुणस्थानातनं कोण जाऊ शकतं हे बघितलं. आता कोण येऊ शकतं आहे, दुसऱ्या गुणस्थानवाला पहिल्यात येऊ शकतो का? येऊ शकतो, येतोच. दुसऱ्यातनं कुठं पहिल्यातच येतो, कळलं का नाही. त्यामुळे दुसऱ्यातनं पहिल्यात येतोच. तिसऱ्यातनं पहिल्यात येऊ शकतो, चौथ्यातनं पहिल्यात येऊ शकतो, पाचव्यातनं पहिल्यात येऊ शकतो, सहाव्यातनं पहिल्यात येऊ शकतो, सातव्यातनं पहिल्यात नाही येत. सातव्यातनं दोनच ऑप्शन, एक तर सहाव्यात जाईल नाही तर आठव्यात जाईल, हे लक्षात ठेवायचं. आणि पुढे श्रेणीच्या वेळेस तर काही विषयच नाही, आहे का नाही, समजलं. आता त्यानंतर दुसऱ्यात कोण येऊ शकतो, आहे ना. पहिल्यातनं दुसऱ्यात येऊ शकतो का? नाही. पहिल्यातनं दुसऱ्यात येऊ शकतो का? दुसऱ्यात, हां, पण पहिल्यातनं दुसऱ्यात येऊ शकतो का? नाही. लक्षात येतं का नाही डोकं. कारण काय, दुसरा कधी येतो आहे, सम्यक्त्वाचा जो काळ आहे ना, उपशम सम्यक्त्वाचा काळ, हां, त्याच्यामध्येच ते दुसरा उदय येतो ना. त्यामुळे तो पहिल्यातनं का दुसऱ्यात डायरेक्ट जाऊ शकत नाही, आहे ना. मग तिसऱ्यातनं दुसऱ्यात येऊ शकतो का? नाही. तिसऱ्यातनं दुसऱ्यामध्ये पण येऊ शकत नाही, कळतंय ना. दुसऱ्यात कोण येणार? सम्यक्त्वातनंच येणार आहेत लोक. मग चौथ्यातनं दुसऱ्यामध्ये येतो, पाचव्यातनं दुसऱ्यामध्ये येऊ शकतो, सहाव्यातनं दुसऱ्यामध्ये येऊ शकतो, सातव्यातनं दुसऱ्यामध्ये नाही. सातव्याचे दोनच ऑप्शन तुम्हाला सांगितलेले आहेत, कळलं, लक्षात येते आहे ना. आता तिसऱ्यामध्ये कोण येऊ शकतो? पहिल्यातनं डायरेक्ट तिसऱ्यामध्ये जाऊ शकतो का? तर जाऊ शकतो, हां ना. पहिल्यातनं तिसऱ्यात जाऊ शकतो, हां ना. ती अपेक्षा आहे की पहिल्यामध्ये गेला आणि त्याला परत तिथं जर सम्यक मिथ्यात्वाचा उदय आला तर ते तिसऱ्यामध्ये जाऊ शकतो. मग तो साधी मिथ्यादृष्टीच असणार ऑलरेडी, ज्यानं पहिल्यांदा ऑलरेडी काय करून ठेवलेलं आहे, सम्यक दर्शन केलेलं आहे. आणि त्यानंतर पहिल्यात गेला आणि त्या गेल्यानंतर मग परत मिश्राचा उदय आला, असा जीव पहिल्यातनं तिसऱ्यामध्ये जाऊ शकतो. ठीक आहे ना. त्यानंतर दुसऱ्यातनं तिसऱ्यात जाऊ शकतो का? नाही, कळलं का नाही. चौथ्यातनं तिसऱ्यामध्ये जाऊ शकतो उदय आलं तर, पाचव्यातनं तिसऱ्यामध्ये जाऊ शकतो, सहाव्यातनं तिसऱ्यामध्ये जाऊ शकतो, सातव्यातनं तिसऱ्यामध्ये नाही. आणि पुढचा श्रेणीचा विषय असल्यामुळे त्याचा काय संबंध नाही आहे, कळलं आहे ना. हो ना. त्यानंतर पुढं आता सांगितलं काय, चौथ्यामध्ये कोण कोण येऊ शकतो, आहे ना. पहिल्यातनं चौथ्यामध्ये जाऊ शकतो, दुसऱ्यातनं चौथ्यामध्ये नाही, तिसऱ्यातनं चौथ्यामध्ये जाऊ शकतो, आणि ती विवक्षा आपण नंतर पाहूया, हां, पण जाऊ शकतो. ठीक आहे ना. ते चौथंच आहे, ठीक आहे. त्यानंतर पाचव्यातनं चौथ्यामध्ये जाऊ शकतो, सहाव्यातनं चौथ्यामध्ये जाऊ शकतो, कळतं आहे ना. हां, सातव्याचा काही विषय नाही. ओके. पुढं आता त्यानंतर पाचवा, चौथं झालं. आता पाचव्यामध्ये कोण कोण जाऊ शकतो तिथं, है ना. पहिल्यातनं पाचव्यामध्ये जाऊ शकतो, दुसऱ्यातनं नाही, तिसऱ्यातनं, हां ना, तिसऱ्यातनं पाचव्यामध्ये नाही जात, हो ना. चौथा फक्त तेवढी एकच अपेक्षा आहे, तेवढी वेगळी आहे ना, डायरेक्ट जात नाही. ती अपेक्षा वेगळी आहे, तुम्हाला माहिती, ते नंतर आपण पाहू. ठीक आहे. ओके. त्यानंतर तिसऱ्यातनं नाही, चौथ्यातनं पाचव्यामध्ये जाऊ शकतो, सहाव्यातनं पाचव्यामध्ये जाऊ शकतो, सातव्याच्या पुढं तर काय विषय नाही. आता सहावं, पहिल्यातनं सहाव्यामध्ये नाही, दुसऱ्यातनं सहाव्यामध्ये, तिसऱ्यातनं सहाव्यामध्ये, चौथ्यातनं सहाव्यामध्ये, पाचव्यामधनं सहाव्यामध्ये, पाचव्यातनं पण नाही का,
नियम आहे ना, म्हणून सांगितलं नियम काय, 7व्यातूनच 6व्यामध्ये जाऊ शकतो, एवढाच नियम आहे. नियम विसरायचा नाही आपण. समजलं का? ओके, ठीक आहे, झालं. त्यानंतर 6वा संपला, आता 7व्यामध्ये आहे ना. पहिल्यातून 7व्यामध्ये जाऊ शकतो, दुसऱ्यातनं 7व्यात नाही, है ना. सांगितलं ना दुसरा कधी होतोय, सम्यकतनं पडताना होतोय, चढताना नाही. कळलं? त्यामुळे दुसऱ्यातनं 7व्यात नाही, तिसऱ्यातनं 7व्यामध्ये नाही, चौथ्यातून 7व्यामध्ये जाऊ शकतो, 5व्यातनं 7व्यामध्ये, आणि 6व्यातनं 7व्यामध्ये, आणि 8व्यातनं 7व्यामध्ये. हां, ठीक आहे ना. त्यामुळे 7व्याचं पण आगमन झालं. आता त्यानंतर पुढं गुणस्थान 8वं आहे ना. 8व्यामध्ये काय आहे, 8व्यामध्ये कोण कोण येऊ शकतो, 7व्यातनं 8व्यात येऊ शकतो आणि 9व्यातनं 8व्यात येऊ शकतो, दोनच. 9व्यामध्ये आगमन 8व्यातनं नाहीतर 10व्यात. 10व्यामध्ये आगमन 9व्यातनं होईल, 12व्यातनं होईल किंवा 11व्यात. आहे ना. 11व्यात आगमन 10व्यातनंच फक्त होतंय, ठीक आहे. 12व्यात आगमन 10व्यातनं होईल आणि 13व्यातनं होईल का? हां, अहो 100% होणार नाही, शपश्रेणी ना. त्यामुळं फक्त 10व्यातनं 12व्यात, 13व्यामध्ये फक्त 12व्यातनं, आणि 14व्यामध्ये 13. बस, आहे का नाही. अशा प्रकारे हे आगमन झाले. सोपं आहे, फास्ट होते. एकदा कळलं का नाही की मग काय होतंय, धडधड धडधड होतं. आणि हे जे आता आपण सांगितलं हेच इथं त्यांनी चार्टमध्ये सांगितलेलं आहे, गमन आगमन आहे ना. आपण जे घेतलं आहे का नाही तेच इथं काय आहे, गमन आगमन घेतलेलं आहे. आता फक्त मरणाची अपेक्षा पण घेऊन टाकू आपण, घेऊ ना. काय अवघड नाही आहे मरणाच्या अपेक्षेने, आहे ना. इथं लिहिलं आहे बघा, आहे ना. 4थ्या गुणस्थानात आहे, आणि मग ते 4थ्या गुणस्थानामध्ये आगमन कधी होतं तर सांगितलं मरणाच्या अपेक्षेने. 7 ते 11 गुणस्थानामध्ये श्रेणी आरूढ जीव आहे, आणि तो जर काय आहे मरण पावला, श्रेणी आरूढ जीव, तर तो डायरेक्ट काय सांगितलं 4थ्यात येतो. श्रेणी आरूढ लावायचं बरं का. 7व्या गुणस्थानातला सुद्धा कोण लावायचं आहे, स्वस्थान प्रमत्त नाही, सातिशय प्रमत्त लावायचं. का स्वस्थान नाही, कारण जो स्वस्थान अप्रमत्त आहे त्याला जर समजा 4थ्यात यायचं असेल म्हणजे मेल्यानंतर, तर तो 7व्यात मरत नाही, 7व्यातनं 6व्यात येणार, मग मरणार. कळलं का नाही. 7व्यात मरणारे कोण, जे श्रेणी उपशम श्रेणी आरूढ आहेत. मग 7व्यातला सातिशय अप्रमत्त, 8वा 9वा 10वा 11वा आहे ना, हे एवढेच फक्त मरतात. कळलं का नाही. मग ते श्रेणी आरूढ असताना नाही, कशाला मरते, त्याला एंडच करायचं आहे. ते एकदा मेला की परत जन्मणार नाही परत. शबक श्रेणीचा जीव एकदा मरण प्राप्त झालं, संपलं, परत नो जन्म नो मरण, आहे ना. कळलं. त्यामुळे मरणाच्या अपेक्षेने इथं आपण 1 3 5 6 गटवलं आहे, पण मरणाच्या अपेक्षेने काय आलं आहे 7 ते 11 गुणस्थान आले, आहे ना. मग त्या गुणस्थानात मरतो, लक्षात घ्या. असं समजू नका की 4थ्यात येऊन मरतो, असं नाही आहे. कळालं का नाही. जो श्रेणी आरूढ आहे का नाही तो 7व्यात मरेल, 8व्यात मरेल, 9व्यात मरेल, जे काय आहे ना मरतो, त्या गुणस्थानात तो जीव मेला. कळलं का. आणि मेल्यानंतर कुठं आला 4थ्यात. हा कन्सेप्ट डोक्यात ठेवा. नाहीतर काय काय मला स्वतःला असा कन्सेप्ट होता, मला स्वतःला शिकण्यापूर्वी, हे समजण्यापूर्वी काय होता की मरण्यापूर्वी 4थ्यात येत असेल किंवा पहिल्यात येत असेल, असा माझा कन्सेप्ट होता. कळलं का नाही. हे शिकण्यापूर्वी हो, परंतु तसं नाही, म्हणून मी होऊन क्लिअर करतो आहे. ओके, चला पुढं. त्यानंतर मग मरणाच्या अपेक्षेने फक्त आपण 4थ्या गुणस्थानात बघितलं 7 ते 11. कळलं का नाही. मरणाच्या अपेक्षेने कशाला येईल,
मरण होतंय, पण आपलं चाललंय काय, आगमन चाललंय ना. कुठल्या गुणस्थानात मरण होते नाही होत ह्याची चर्चा नाही चालली. मेल्यानंतर तो डायरेक्ट त्या गुणस्थानात हे आपलं काय चाललेलं आहे, आगमन चाललंय का नाही, गमन आगमन. कळलं का नाही. गमनाचा तर विषय येत नाही, मेल्यानंतर कुठं जातो, आगमन चाललंय. काय म्हणतं, कळलं का नाही. मेल्यानंतर तो जीव श्रेणी आरूढ आहे, तो दुसऱ्या तिसऱ्यात कशाला जाईल, आहे का नाही. उलट श्रेणी आरूढ जो जीव आहे सांगितलं ना तिथं, तो काय करतो, श्रेणी आरूढ कधी करू शकतो सांगा. श्रेणी आरूढ कोण जीव करू शकतो, श्रेणी आरूढ जो जीव आहे. हा, पण त्यासाठी काय पाहिजे, कुठल्या कर्मांचा हे झाला पाहिजे, अनंतानुबंधी आणि मिथ्यात्व, हा ना. ह्यांचं काय झालं पाहिजे, क्षय किंवा विसर्जन पाहिजे. ह्याच्याशिवाय श्रेणी आरूढ होऊ शकत नाही. ह्यांचं सत्तेतनं गेलं पाहिजे, सत्तेतनं समजतंय, सत्तेतून, हा ना. ते सत्तेमधून गेले पाहिजे तर श्रेणी आरूढ होणार. मग सत्तेतनंच गेले तर मग कशाला ते दुसऱ्या तिसऱ्यातून पहिले जाणार आहेत. मग मेल्यानंतर कुठे जाणार, चौथ्यात. समजलं का नाही ना. तिथं चौथ्यात गेलं परत माहिती जाऊ शकतो. त्याला काय क्षयक्षम सम्यक्त्व असेल तर कुठलं सम्यक्त्व त्यावर डिपेंड आहे ना. परत चौथ्यात गेल्यावर कुठला सम्यक्त्व आहे, औपशमिक असेल तरी जाऊ शकतो, क्षयक्षम असेल तरी जाऊ शकतो. पण जर शायिकच असेल तर विषय संपला. नाही असं काय नाही. शायिक सम्यकदृष्टी उपशम श्रेणी चढू शकतो का नाही, शायिक सम्यकदृष्टी उपशम श्रेणी चढू शकतो का नाही. आणि आयुकर्म बांधलं नसेल तर काय, म्हणजे आयुकर्म जर हे झालं असेल तर काय करणार, संपलं तर काय करणार. कळलं का नाही. उपशम श्रेणी चढला आणि आयुकर्म संपलं, काय करणार, समजलं. असं चला पुढं जाऊ. हां, नाही क्षायिक सम्यकदृष्टी जरी असला तरी मी सांगितलं ना, क्षायिक सम्यक तो कुणाच्या अपेक्षेने आहे, त्याने फक्त दर्शन मोहण्याच्या 3 आणि अनंतानुबंधीच्या 4 यांचा फक्त क्षय केलेला आहे. आणि श्रेणी आरूढ जो जीव आहे तो चारित्र्यमोहाच्या 21चं काम करतोय. कळलं का. त्यामुळे क्षायिक सम्यकदृष्टीसुद्धा उपशम श्रेणी चढू शकतो, क्षयक्षम सम्यकदृष्टी नाही चढत. कळलं नाही. एकदा क्षायिक सम्यकदृष्टी असेल किंवा औपशमिक असेल. ठीक आहे ना. पुढं जाऊ का पुढं, अजून काय नाही ना डाऊट. हां, आता पुढं. आता तिथं सांगितलंय, काय सांगितलं, गमन जर 7व्या गुणस्थानामध्ये मेला तर सांगितलं कुठं जातोय, चौथ्यामध्ये. आत्ता घटवलं की 7 ते 11 तेच सांगितलं बघा इथं, आहे ना. 8व्यात मेला तरी 4थ्यात जातो, 9व्यात मेला तरी सुद्धा 4थ्यात जातो, 10व्यात मेला तरी सुद्धा 4थ्यात जातो, 11व्यात मेला तरी सुद्धा तो जीव 4थ्या गुणस्थानात डायरेक्टच जातो. आता ह्यात कुठं कुठं मरत नाही, आहे ना. ह्याचे पण ऑप्शन्स आहेत, पण हे सगळ्या चर्चा आत्ता नाही आहेत. ह्या सगळ्या चर्चा तुम्ही कर्मकांडमधनं जेव्हा होणार आहे तेव्हा समजून घ्या. ठीक आहे, ओके. पुढं अशा प्रकारे गमनागमनचा विषय संपला. क्लिअर झाला सगळ्यांना. हां, पुढं जाऊ. झालात आहे, आज होईल, आहे ना. आज गुणस्थानचा एंड, उद्याच्याला कुठली मार्गना, उद्याच्याला काय, हां काय मार्गना, गती इंद्रिय झालंय का नाही. हां, मग काय मार्गना उद्यापासून सुरू, असं सांगतोय. सोपा प्रकरण सुरू होणार. आता अवघड संपलं. गुणस्थानच महत्त्वाचं, जास्त टफ आहे ना. त्यामुळं ज्यांना अवघड वाटतं त्यांना सांगून टाका की उद्यापासून नवीन संपलं, म्हणजे नवीन सुरू होणार, काय मार्गना, आहे ना. अवघड जे आहे ते आज एंड करून टाका. चला, ह्याचा आहे भरपूर चर्चा, पण आता मला नाही वाटत तुम्हाला किती. ठीक आहे, मी घेतो तरी, मला काय सांगायला नाही अडचण. पहा, काळ. आता काळ घटवलेला आहे गुणस्थानातला. पहिल्या गुणस्थानातला जघन्य काळ किती सांगितला, अंतर्मुहूर्त. अंतर्मुहूर्त सगळ्यांना समजतंय ना. अंतर्मुहूर्त कशाला म्हणायचं, अरे तो उत्कृष्ट अंतर्मुहूर्त झाला.
आवली अधिक एक समय हा जगन्य अंतर्मुहूर्त. पण हे दोन्ही घ्यायचे नाहीत. जेव्हा जेव्हा आचार्य म्हणतात अंतर्मुहूर्त तेव्हा तेव्हा सगळे मध्यम अंतर्मुहूर्त लावायचे. आणि जिथं स्पेसिफिक असेल तिथं स्वतः आचार्य सांगणार की हा इथं तुम्ही जगन्य अंतर्मुहूर्त लावा आणि इथं तुम्ही उत्कृष्ट अंतर्मुहूर्त लावा. आणि पण जर आचार्यांनी जगन्य उत्कृष्ट हा शब्द लिहिला नसेल, नुसता अंतर्मुहूर्त लिहिला, तर डेफिनेटली काय आहे, मध्यम अंतर्मुहूर्त. आणि जास्त चर्चा सगळी मध्यम अंतर्मुहूर्ताचीच आहे. कळलं? 48 मिनिटं कशा आले हे समजलं? कशा सांगितलं तुम्हाला? सांगितलं तो तुम्हाला 48 मिनिट कशी आहे, एक अंतर्मुहूर्त म्हणजे 48 मिनिट. हे कसं कॅल्क्युलेशन केलेलं तुम्हाला सांगितलं होतं. आता ते जर तुम्हाला सांगता येत नसेल तर मग मला काय उपयोग? दोनदा झाले. तिथं फळ्यावर शिकवलं आहे आणि हिथं पण सांगितलं आहे. हा ना, 48 मिनिट कसे आले, ट्रान्सफर कसं काय केलं, तेव्हा काय घड्याळ होतं, 24 तास होते, मिनटं होतं का काय होतं? है ना. पण कसं लावताय तुम्ही 48 मिनिट? एक अंतर्मुहूर्त म्हणजे 48 मिनिट सांगितलं. कसं? एक कॅल्क्युलेशन फक्त सांगितलं तुम्हाला. कोण सांगते बघू? हां 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 किती झाले? 1400. बरोबर आहे की काय? काय भरतं? 40. हां पुढं. हां घडीचा काय संबंध नाही. घडीचा काय संबंध नाही. हां, एक दिवस रात्रीमध्ये 30 मुहूर्त. कळालं का नाही? काय करावं, सगळं किती पण सांगा तुम्हाला, तुम्ही परत सगळे तिथंच येत आहे. पहिले पाढे पंचावन्न करणारा असेल तर खरंच आता मलाच डाऊट यायला लागला आहे की हा विषय शिकण्यास तुम्ही पात्र आहात का नाही. आहे ना. एवढं किती वेळा सांगितलं, सोपी गोष्ट आहे का नाही. काय सांगितलं होतं शास्त्रामध्ये लिहिलं काय? एक दिवस रात्रीमध्ये किती मुहूर्त. थांबा दाखवतो. हे आता परत अजून गंमत करते. थांबा दाखवतो, लिहूनच दाखवतो. प्रत्येक वेळेस लिहून दाखवलं आहे पण काय आता मला अक्षरशः गंमत होती. किती पण सांगा, परत परत तिथं झालं. चला काय आता काय सांगितलं होतं? आता आपल्याला सिद्ध करायचं आहे ना, एक मुहूर्त आहे ना, उकार दुसरा. ठीक आहे, मुहूर्त दिसते का? म्हणजे किती मिनिट. बरोबर, हे सिद्ध करायचं आहे. मग हे सिद्ध करण्यासाठी पहिल्यांदा काय काढलं आपण? पहिल्यांदा सोपं गणित काढलं. आपलं मिनिटं काढायची का नाही, तर 24 तासामध्ये किती मिनिटं होतात? काय एका तासामध्ये किती मिनिटं होतात? एका तासामध्ये 60 मिनिटं. बरोबर, ओके आहे ना. मग 24 तासामध्ये किती? 60 गुणिले किती? 24 आहे ना. किती येते? 1440 मिनिट. ओके. काय मधलं लिहायचं आहे ना कुठं. ठीक आहे. तर मग 1440 काय झाले? मिनिट झाले का? हे एवढं तर समजलं का नाही? आता दुसरं, हे आपलं लौकिक झालं. आता दुसरं सांगितलं काय आहे? आचार्यांनी सांगितलं काय आहे आपल्याला, आहे ना. तर दिवस रात्र बरं का. एक दिवस रात्रामध्ये किती होतं सांगितलं? एक दिवस रात्र म्हणा किंवा अहोरात्र है ना, त्यामध्ये किती मुहूर्त होतात? 30 मुहूर्त. ठीक आहे, 30 मुहूर्त होतात. समजलं का? एक दिवस रात्रीमध्ये किती होतात? 30 मुहूर्त. हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि एका दिवसामध्ये 1440 मिनिटं होतात. आता फक्त त्यांना काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन करायचं. काय? प्रमाण भागिले फळ, प्रमाण राशी, फल राशी, इच्छा राशी बरोबर लब्ध राशी. माहिती आहे ना? हां, काय सूत्र काय? फल गुणिले इच्छा भागिले प्रमाण. सांगितलं का नाही? म्हणजे आता इथं काय आहे, मला काय मी डायरेक्ट सांगू शकतो, पण आचार्यांच्या पद्धतीनं जायचं.
म्हणून हे त्रैराशिक लक्षात ठेवायचं. सो इथं काय आहे सांगितलं, उदाहरणार्थ सांगितलं काय है ना, प्रमाण राशी. ओके है ना. त्यानंतर फल राशी, त्यानंतर इच्छा राशी आणि बरोबर काय येणार, लब्ध राशी. समजते का नाही. हां मग काय सांगितलं, प्रमाण राशी काय 24 एका दिवसामध्ये, एका दिवसा म्हणजे एक दिवस रात्र आहे ना, एका दिवसामध्ये काय होतं सांगितलं 1440 मिनिटं होतात. काय एका दिवसामध्ये 1440 काय होत आहेत मिनिट होतात. तर 30 मुहूर्तामध्ये है ना किती मिनिटं होणार. समजलं का नाही, समजलं का नाही, बरोबर आहे ना. हां बरोबर की. मग फल गुणिले मग त्रैराशिक कसं काय चुकलं का, काय चुकलं. हां गुणिले होणार. हां बरोबर चुकलं, बरोबर. मला वाटलंच होतं काय तर चुकतंय. ह्याला इकडे आलं पाहिजे ना. बरोबर आपल्याला एक मुहूर्त काढायचा ना. हे बघा सांगतो हे बघा 30 मुहूर्तामध्ये 1440 मिनिटं होतात. तर एक मुहूर्तामध्ये किती मिनिटं होणार असं आहे. कळलं ना. 30 मुहूर्तामध्ये 1440 मिनिटं होतात. एक मुहूर्तामध्ये किती. मग कॅल्क्युलेशन कसं करणार, फल गुणिले इच्छा भागिले प्रमाण. लक्षात येते का नाही. हां हे सूत्र आहे. मग 1440 आता काय करावं. हां 1440 मिनिट गुणिले एक मुहूर्त भागिले 30 काय आले मुहूर्त आहे ना. मग काय होणार, मुहूर्ताला मुहूर्त गेले काय. त्यानंतर 30 मध्ये ह्याचा भाग गेला आणि 3 एके 3 आणि हे किती येणार 144 भाग दिला तर किती येते 48. काय आले इथं लिहिले का, आले का मिनटं. आलं 48 मिनिट. हे असं कॅल्क्युलेशन केलं आहे. त्यामुळे एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिट. आणि मग तिथं आचार्याने लिहिलेलं आहे काय की एक घडी जी आहे ती काय सांगितलं 2 घडीचा एक मुहूर्त होतो. म्हणून तिथं आपण म्हणतो की एक घडी म्हणजे 24 मिनिट. समजलं ना. हे असं कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं. कॅल्क्युलेशन समजलं का नाही, सोपं आहे तसं, काय अवघड नाही आहे. हां तर अशा प्रकारे काय सांगितलं मुहूर्ताचं आपण बघत होतो. हां तर मग काय पाहिलं की ह्याचा पहिल्या गुणस्थानाचा काळ किती आहे अंतर्मुहूर्त आणि उत्कृष्ट काळ. आता 3 अपेक्षा घडवल्या त्यांनी. अनादि अनंत म्हणजे जो अभव्य जीव आहे तो किंवा जे अभव्य संभव्य आहेत का नाही आणि ते कधीच मोक्षात जाणार नाहीत ना. त्यामुळे त्यांचं गुणस्थान कधीच बदलणार नाही. त्यामुळे तो पहिलं गुणस्थान. दुसरं सांगितलं अनादिकाळापासून तर आहे मिथ्यात्व परंतु त्यांचा एंड होणार तो शांत. आणि परत तिसरं सांगितलं साधी शांत म्हणजे काय कुछ कम अर्धपुद्गल परावर्तन. आता साधी शांत म्हणजे काय सम्यक प्रशिक्षण झाल्यानंतर परत मिथ्यात्वात आला त्यामुळे साधी आणि त्याचा परत मिथ्यात्वाचा काय होणार अंत होणार म्हणून शांत. मग हा जास्त काळ किती सांगितला काही कमी अर्धपुद्गल परावर्तन सांगितलं ना आपण किती जीव भटकतो सम्य दर्शन झालं. कळलं का. दुसऱ्या गुणस्थानाचा काळ हे तर तुम्हाला सांगितलेलं आहे. हा नाही जगन्य उत्कृष्ट आहे ना. त्यानंतर ते पण सांगितलं होतं एका अवलीमध्ये किती समय होतात
एका अवलीमध्ये असंख्यात किती? जगन्ययुक्त असंख्यात. हां ना, सांगते तुम्हाला. चला पुढं. त्यानंतर तिसरं गुणस्थान. तिसऱ्या गुणस्थानाचा जगन्य काळ किती? अंतर्मुहूर्त. आणि उत्कृष्ट ह्या अंतर्मुहूर्तापेक्षा संख्यात गुणा असा अंतर्मुहूर्त आहे. कळलं? चौथ्या गुणस्थानाचं जगन्य काळ अंतर्मुहूर्त. उत्कृष्ट काळ काही अधिक 33 सागर. चौथ्या गुणस्थानात है ना. मग ते कोण राहू शकतो? सातव्या नरकातला तिथं तुटला ना. सातव्या नरकात जायचं म्हणजे मिथ्यात्व घेऊन जाणार. त्यामुळे सातवा नरक नाही लावता येत. मग सर्वार सिद्धी मधला 33 सागर. आणि काही अधिक काय लावलं तर इथं है ना, इथं राहिला आहे. किंवा सर्वार सिद्धीमधून सुद्धा आला आणि चौथं गुणस्थानच राहिलं ना तिथं. सर्वार सिद्धीमध्ये कोण जाणार? 6व्या 7व्या गुणस्थानावरती साधू असणार का नाही? त्यामुळं इथला लावायचा नाही अगोदरचा. सर्वार कुठून मोजायला सुरू करणार? सर्वार सिद्धीत तो जीव गेला तर इथला कसा लावणार? हा चौथ्या गुणस्थानात लावतो ना आपण. मग तो जीव सर्वार सिद्धीत जाईल का? चौथ्या गुणस्थानावरती. पण गुणस्थान चौथं आहे का? कळलं? गुणस्थान चौथं आहे का? म्हणून सांगितलं की इथं तो 6व्या 7व्या गुणस्थानावरती जीव आहे. सर्वार सिद्धीत कोणी पण जाऊ शकत नाही. कळालं का नाही? भावलिंगी संत असेल तरच 16 स्वर्गाच्या वर जाऊ शकतो. भावलिंगी नाही, भावलिंगी म्हणायचं नाही. भावलिंगी जे आहेत ते काय 9 ग्रहवेगाच्या वर जाऊ शकतात. द्रविलिंगी 9 ग्रहवेगापर्यंत जाऊ शकतो. आणि असंयमी आहे ते किती कोण म्हणते 12, कोण म्हणते 16 स्वर्गापर्यंत जाऊ शकतो. कळलं का नाही? असंयमी देशसंयमी त्या पुढे जाऊ शकत नाही. कळलं का नाही? सो आता आपला चाललाय काय विषय? हे साधिक 33 सागर कुठून मोजणार? तर इथं कोणी जीव 6व्या 7व्या गुणस्थानावरती आहेत ते गेले कुठं? सर्वार सिद्धीमध्ये. तिथून मोजायला काउंट सुरू झालं. 33 सागर कंप्लीट केलं. खाली आले. आता मेल्यानंतर ते काही त्यांचं सम्यक दर्शन सुटत नाही. त्यांच्या नियमानं काय आहे? चौथं गुणस्थानाचं क्षयिक सम्यक दृष्टीचं असतं ना ते. कळलं का नाही? मग खाली आले आणि तिथून ते जोपर्यंत दीक्षा घेत नाहीत तोपर्यंत तो काळ साधिक झाला. कळलं का परत सांगू? कळलं का शोभा? का परत सांगू? म्हणा की मग परत सांगा मध्ये. काय झालंय? साधिक 33 सागर. 33 सागर कोण जाणार? जे इथं 6व्या 7व्या गुणस्थानावरती मुनिराज आहेत आहे ना. आता त्यांचं पण आपल्याला क्षयिक सम्यक तोच घ्यायचं आहे. कळलं का? कारण सुटलं नाही पाहिजे ना. मग क्षयिक सम्यक दृष्टी असे ते मुनिराज. त्यांनी आता इथून भव संपला. आता ते कुठे गेले? सर्वारसित. तिथं मोजायला सुरुवात झाली. इथं नाही मोजलं. आपल्याला मोजायचं आहे काय? चौथ्या गुणस्थान आता 33 सागर बघायचं ना. मग ते तिथं गेले सर्वार सिद्धीमध्ये. 33 सागर पूर्ण आयुष्य झालं. तिथून ते च्यूत झाले. मग खाली कोण होणार? मनुष्यच होणार का नियमानं आहे ना. कारण एक भावावतारी असतात ते. कळलं का नाही? सर्वार सिद्धीतनं आलेले. मग ते मनुष्य होणार. ते मनुष्य झाले. मनुष्य होऊन जोपर्यंत ते काय घेत नाहीत? दीक्षा घेत नाहीत. तो पण घटवला आहे आचार्यांनी. आता फक्त तो मी तर नाही सांगत. तर ते सगळं सांगत बसलो तर काय होईल? लय वेळ जाईल आहे ना. तर तो साधिक म्हणजे सुद्धा किती आहे? मग ते दीक्षा घेईपर्यंतचा जो काळ आहे तो त्यांचा कुठला आहे? चौथा गुणस्थान आहे. तो साधिक झाला. कळलं? सर्वार सिद्धीतले 33 सागर तिथून येऊन खाली काय झाले? मनुष्य झाले. जन्मतःच ते चौथ्या गुणस्थानावरतीच आहेत. त्यांचं सम्यक दर्शन गेलेलं नाही. कळलं का? मग ते जन्मापासून जोपर्यंत दीक्षा घेतली की त्यांचं गुणस्थान काय होणार? बदलणार. मग तिथपर्यंतचा तो काळ म्हणजे साधिक झाला. भावासन झालं का? आता परत सांगू? आता गुणस्थान कुठलं? 5वं. 5व्या गुणस्थानाचा जगन्य काळ किती?
अंतर्मुहूर्त. उत्कृष्ट काळ किती? अंतर्मुहूर्ताला आहे 1 कोटी पूर्वामधून अंतर्मुहूर्त कमी करायचे. हा काय सांगितला? 5व्या गुणस्थानाचा उत्कृष्ट काळ आहे ना. 1 कोटी पूर्व कोणाचं आयुष्य? हां, मग त्यांचं. मग त्यांनी समजा काय आहे ना, अंतर्मुहूर्त कमी केलं. शेवटचे अंतर्मुहूर्त ह्याला जाणार नाही का 6वं 7वं वगैरे श्रेणी चढायला, किंवा तिऱ्यांच्या दृष्टीने जरी घेतलं तरी जन्मतः 5वं गुणस्थान नसतं त्यांचं. हां बरोबर, तिऱ्यांच्याच असतील आय थिंक. इथं मनुष्य नाही लावणार 5व्या गुणस्थानात. हां ना, त्यामुळं तिऱ्यांच्या हां स्वयंभूरमण द्वीप समुद्रातले वगैरे असतील त्यांचं आयुष्य समजा काय आहे? 1 कोटी पूर्व आयुष्य आहे. कळलं का? मग ते जन्मताना तर सम्यक दर्शन वगैरे ते सुरुवातीचे अंतर्मुहूर्त 4थ्या गुणस्थानाचे असतात. मग ते कमी केले. जन्मताना नाही, कर्मभूमी जन्मलेत ना, त्यामुळे जन्मताना नाही. बरोबर, कर्मभूमीतले लावायचे तर भोगभूमीतले लावायचे नाहीत. भोगभूमीतले जन्मताना सम्यक दर्शन असू शकतं. कळलं? पण आता इथं आपल्याला काय लावायचं? कोणाचं? 5वं गुणस्थान लावायचं. त्यामुळे नियमानं कर्मभूमीतलंच लावायचं. कळतं का नाही? हां, सगळं डोक्यात ठेवायचं आहे. 5वं गुणस्थान लावायचं, त्यामुळं कर्मभूमीतलाच तिर्यंच. आणि त्याला जास्तीत जास्त आयुष्य काय आहे? 1 पूर्व कोटी असं आहे. आणि त्याचं सुरुवातीचं जन्मताना काय आहे? मिथ्यात्वच असणार, कारण कर्मभूमीत आहे ना तो. तिर्यंचे सम्यक दर्शन घेऊन जर जन्मला तिर्यंच तर भोगभूमीतच जाईल ना. मग तो नाही लावायचा आपल्याला. सम्यक दर्शन सुटलेलं आहे, त्यामुळे मिथ्यात्वात जन्मलेला आहे. असा जीव सुरुवातीचं जोपर्यंत सम्यक त्याचा काळ आहे, प्रत्येक तिर्यंच्याचा पण काळ सांगितला आहे. जसं मनुष्याला 8 वर्ष होईपर्यंत सम्यक दर्शन, हां तसं त्या तिर्यंच्याला सुरुवातीचे काही अंतर्मुहूर्त सम्यक दर्शन होणार नाही. तोपर्यंतचा तो काळ सांगितला, तो कमी केला. समजलं? है ना. पुढं जाऊ. आता गुणस्थान. अरे बापरे, टाईम सांग. बरं मी करतो, पूर्ण करतो फास्ट घेऊन. बाकीचं उद्या घेऊ की. हां तर एक है ना, मरणाच्या अपेक्षेने सांगितलं. 6व्या गुणस्थानाचा जगन्य काळ किती सांगितलेला आहे? 1 समय सांगितला. आणि सामान्यपणे किती आहे 6व्या गुणस्थानाचा काळ? अंतर्मुहूर्त. आणि उत्कृष्ट काळ किती आहे? तो पण अंतर्मुहूर्तच आहे. हा ना, फक्त ह्याच्यापेक्षा हा अंतर्मुहूर्त काय आहे? मोठा आहे. एवढं लक्षात ठेवा. सेम आहे असं समजायचं नाही. कळलं का नाही? जगन्य काळ आणि कर्म म्हणलं ना तर जगन्य आणि उत्कृष्ट आहे ना, त्यामुळे ह्याच्यापेक्षा हा अंतर्मुहूर्त काय आहे? मोठाच आहे. असंख्यात गुणाला लावू शकता. ठीक आहे ना. पुढं 7व्या गुणस्थानाचा जगन्य काळ अंतर्मुहूर्त आहे. आणि 8व्या ह्याचा उत्कृष्ट काळ पण किती आहे? अंतर्मुहूर्त आहे. फक्त हा जो अंतर्मुहूर्त सांगितलं काय? छठे काळ से आधा होता है. तुम्हाला काल सांगितलं होतं संख्येच्या अपेक्षेने सांगितलं होतं का नाही? हा ना, 6व्यात जास्त राहतोय, 7व्यामध्ये बरोबर कमी मी निम्मच. निम्म सांगितलं होतं का नाही? ती संख्या आपण घडवली होती का नाही? उत्कृष्ट आठवते का? पुढं आता त्यानंतर गुणस्थान 8वं जगन्य काळ अंतर्मुहूर्त, उत्कृष्ट काळ पण अंतर्मुहूर्त. परंतु ह्याच्यापेक्षा जगन्यापेक्षा उत्कृष्ट हा मोठाच असणार, जास्तच असणार. लक्षात ठेवायचं. कळलं का? 9व्याचा जगन्य काळ अंतर्मुहूर्त, उत्कृष्ट काळ पण 10व्याचा पण अंतर्मुहूर्त. ह्याच्यापेक्षा ह्याचा काळ किती असणार? जास्तच असणार. कळलं? हा ना. 11व्याचा जगन्य काळ पण अंतर्मुहूर्त. आणि उत्कृष्ट काळ किती सांगितलं? 2 क्षुद्र भव. ते खालचं वाचू नका, त्याला काय आगम प्रमाण नाही आहे. हां वाचू नका म्हणजे वाचायला ती. त्याला कुठला आगम प्रमाण नाही आहे आणि ते काय बसत पण नाही आहे ना. सो 2 काय सांगितलेलं आहे? क्षुद्रभाव आहे ना. 1 क्षुद्रभाव आपण ते घडवलेला आहे. आता मी नाही सांगा, उद्या सांगू पाहिजे तर क्षुद्रभाव आपण घडवलं का नाही?
हां, पर्याप्तमध्ये घटून होतं की शूद्रभाव? पर्याप्त मार्गणीमध्ये हां, तर ते सांगितलं म्हणजे 2 शूद्रभाव इथं लावायचे. ठीक आहे. बाकीची आहे अजून चर्चा, पण घेऊन टाकू लगेच, घेऊ ना, फटाफट होऊन जाईल. 12 गुणस्थानाचा सांगितलं काय आहे? जगन्य उत्कृष्टाचा भेद नाही. इथं काय आहे सांगितलं? आंतरमूर्त आहे, म्हणजे 4 शूद्रभाव आहेत. हां, 11व्यापेक्षा 12व्याचा काळ दुप्पट आहे, कळलं? पण इथं जगन्य उत्कृष्ट भेद नाही. इथं जो कोणी येईल ते 12व्यामध्ये तेवढा काळ राहणारच आहे. बाकी सगळीकडे जगन्य उत्कृष्ट भेद होते बरं का, कळलं का? 10व्या 11व्यापर्यंत झाले सगळे, पण 12व्यामध्ये जगन्य उत्कृष्ट भेद राहिला नाही, आहे ना. त्यानंतर मग पुढं सांगितलं 13व्या गुणस्थानामध्ये जगन्य काळ, अंतर्मूर्त आणि उत्कृष्ट काळ आहे ना. 1 कोटी पूर्व आयुष्य, त्यातनं 8 वर्षांनी अंतर्मूर्त कमी करायचे. म्हणजे कसं लावलं कळलं का? आहे ना. कसं लावलेलं आहे की कोणी मनुष्य म्हणून जन्मले आहे ना, तर पहिले 8 वर्ष आहे ना, आणि अजून काही अंतर्मूर्त, कारण हे वरचे अंतर्मूर्त आहेत ना 13व्या देण्यासाठी, श्रेणी आरूढ होण्यासाठी, असे ते कमी केले. म्हणजे थोडक्यात 8 वर्ष झाले की त्यांना केवळ ज्ञान झालंय. सम्यदर्शन नाही चाललं इथं, हे सम्यदृष्टीच असतात. इथं सम्य तुला बसू नका, कळलं का नाही? स्वर्गातनं आलेले जे देव असणार, जे मनुष्य बनलेले असणार, ते सम्यदृष्टीच असणार, कळलं का? पण 8 वर्ष केवळ ज्ञान होत नाही, केवळ ज्ञान होत नाही. हां, मग त्यानंतर केवळ ज्ञानास योग्य झाले, 8 वर्ष पूर्ण झाले तेव्हा, आणि मग हे अंतर्मूर्त गेले श्रेणी आरूढ होण्यासाठी. त्यामुळे 8 वर्षांनी अंतर्मूर्त कमी असे कोण लावले? 1 कोटी पूर्व. आणि एवढा काळ, आणि परत 14व्याचं पण कमी करायचं ना अजून, कळलं का नाही? हे सगळं केलेलं आहे ना आचार्यांनी सर्वार सिद्धी आदी ग्रंथांमध्ये वगैरे. ठीक आहे ना. तर त्यामध्ये तुम्ही जाणून घेऊ शकता. तर मग हे किंवा कर्मकांडमध्ये पण येणार आहे सगळे आपल्याला, है ना. तर अशा प्रकारे हे 13व्या गुणस्थानात, म्हणजे जवळजवळ 1 कोटी पूर्व 13व्या गुणस्थानात राहिले, कळलं का नाही? त्यांचं आयुष्य तेवढं आहे ना, त्यामुळे ते मग असं राहू शकतं. हे उत्कृष्ट अपेक्षेने सांगितले. सगळ्यांनी राहावं असा काही नियम नाही, समजलं का नाही? महावीर भगवान किती काळ राहिले 13व्या गुणस्थानात सांगा बरं? दीक्षा कधी घेतली? आणि निर्वाण केव्हा झालं? हां, मग केवळ ज्ञान केव्हा झालंय? केवळ ज्ञान लावायला लागेल ना. 42व्या वर्षी केवळ ज्ञान आहे का नाही? हा ना. मग 42 पासून 72 किती? 30 वर्ष केवळ ज्ञान होतं. काही कमी ते समजून घ्या तेवढं, आहे ना. तर अशा प्रकारे हे मध्यम असतात. जगन्य अंतर्मूर्त असणार, उत्कृष्ट 1 कोटी पूर्वामधून 8 वर्षांनी अंतर्मूर्त कमी करायचे. ठीक आहे. पुढं 14 गुणस्थानाचा काळ किती आहे? अंतर्मूर्त किती? 5 ऱ्हस्व अक्षरांचा उच्चारण काळ. म्हणा कुठले कुठले? तुम्ही लय स्लो बोललाय, भरभशी म्हणायचं, तोपर्यंत गेला अक्षर ते ऐ उरुरलू, ऐ उरुरुलू, कळलं का नाही? एवढं म्हणेपर्यंत 14 गुणस्थानाचा काळ आहे. आपण म्हणेपर्यंत ते गेले मोक्षाला, झाले सिद्ध. समजलं? मग आता मी एकच प्रश्न विचारतो, कुठल्या गुणस्थानामध्ये जगन्य आणि उत्कृष्ट भेद नाही? फक्त 12व्या, 14व्या पण आहे. काय डोकं, कळलं? हा ना. कुठल्या गुणस्थानामध्ये जगन्य काळ अंतर्मुहूर्त नाही? जगन्य काळ अंतर्मुहूर्त नाही. कुठल्या?
दुसऱ्या आणि मरणाच्या अपेक्षेने 6व्या. कळलं का? एक फक्त गुगली विचारली की सगळे गायब झाले. अजून आहे प्रश्न, पण आता बस, बाकीचे प्रश्न परीक्षेत ठेवतो. चल ओम.